राज्यामध्ये अचानक हवामानात बदल झाल्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला नेहमी उन्हाळ्याचा फटका बसत असतो. उन्हाळ्याची सुरुवात झाली असताना गडचिरोलीमध्ये आजचे तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअस आहे. आपण गडचिरोली चंद्रपूर या महामार्गावर उभे आहोत. या ठिकाणी बघू शकता दुपारच्या नंतर हा महामार्ग पूर्णपणे निर्मनुष्य होऊन जाते. वाहतूक या मार्गावर पूर्णपणे कमी होऊन जाते आणि रस्त्याच्या कडेला मोठी वाहतूक असलेले ट्रक हे बाजूला लावून दिवसभर विश्रांती घेतात व रात्रीचा प्रवास यांचा सुरू होतो, कारण की टेम्परेचर भरपूर झालेला आहे. अशाच पद्धतीने रस्त्याच्या कडेला थंड पेय म्हणून रसवंतीचे दुकान लागलेले आहे. आपण या ठिकाणी रसवंतीचे जे मालक आहेत, दुकानाचे जे मालक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय या वर्षीचा मागच्या वर्षी तुलनेत या वर्षी काय सांगाल, कशी आहे, म्हणजे आवक काय आहे? सर मागच्या वर्षीपेक्षा मला चांगला वाटून राहिला. यावर्षी हो, धंदा चांगला आहे. धंदा यावेळी चांगला आहे. हो. आणि किती वाजेपर्यंत तुमचा हे चालतो? मी इथं 7 वाजेपर्यंत थांबतो. सकाळला 9 वाजता येतो हा. आणि 7 वाजेपर्यंत बसतो इथं. किती दिवसभरात कितीपर्यंत विक्री होते तुमची? होते सर 2000 पर्यंत जातो. 2000 पर्यंत हो. तुमची विक्री होते. हो. म्हणजे एकंदरीत फक्त आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली असताना सुद्धा जे व्यावसायिक आहे, ऊसाचे जे रस काढणारे व्यावसायिक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की दिवसभरात त्यांची रोजी चांगली होते. म्हणजेच हा या वर्षीचा उन्हाळा हा भयानक राहणार आहे. यावर्षी उष्णतेचे तापमान हे भरपूर राहणार आहे. एनडीटीव्ही मराठी करता मनीष लक्षवार, गडचिरोली.